नमस्कार. निधी कंपनी संदर्भात काम करत असताना काही गोष्टी अशा आढळल्यात की ज्या पूर्णपणे संचालकांनी किंवा प्रमोटर ग्रुपनी अवॉइड केल्या पाहिजेत. त्याला आपण असं म्हणू की जे 10 चुका आहेत की ज्या निधी कंपनी रजिस्ट्रेशन करताना किंवा नोंदणी केल्यानंतर कंपनीनी कुठल्याही परिस्थितीत त्या अवॉइड केल्या पाहिजेत. त्यातली पहिली चूक जी निदर्शनास आली आहे ती म्हणजे ॲथॉराइज कॅपिटल 5 लाख ठेवणं. निधी कंपनीचं नोंदणीच्या वेळी ॲथॉराइज कॅपिटल हे 15 लाख असलं पाहिजे. जे लोक रजिस्ट्रेशन करून देत आहेत, नोंदणी करून देत आहेत, त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी 15 लाखावर जी स्टॅम्प ड्युटी आपल्याला पे करावी लागते ती पे करून रजिस्ट्रेशन करून दिलं पाहिजे, जेणेकरून नंतर निधी कंपनीला जेव्हा अलॉटमेंट करायचे, कॅपिटल वाढवायचं आपलं पेडअप कॅपिटल, तेव्हा कुठलीही अडचण येऊ नये. खूप मोठी आणि म्हणजे अत्यंत राग यावा अशी चूक ही केली गेली की ॲथॉराइज कॅपिटल 5 लाख ठेवायचं आणि पेडअप कॅपिटल 5 लाख ठेवायचं. काही थोडी कमी किमतीमध्ये ते तुम्हाला कंपनी करून देतात, पण याच्या इतका वेडेपणा हा निधी कंपनी रजिस्ट्रेशनच्या बाबतीत कुठलाही असू शकत नाही. त्यामुळे याची तुम्ही जातीने काळजी घ्या की ॲथॉराइज कॅपिटल निधीमध्ये म्हणजे 15 लाख, कारण की तुम्हाला काही करायचं नाही. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ते 15 लाख ठेवलं पाहिजे. दुसरी चूक जी आहे ती म्हणजे रजिस्टर ऑफिस वेगळं आणि निधी एका ठिकाणी व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी करते आहे. आता होतं काय, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमच्याकडे कुठली कमर्शियल जागा नसती किंवा अशी जागा नसती की जिकडे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे कुठला तरी पत्ता दिला जातो आणि तिथं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि नंतर ॲड्रेस वेगळा असतो. चेंज ऑफ ॲड्रेसची प्रोसेस त्या ठिकाणी केली जात नाही. ही खूप मोठी चूक आहे. रजिस्ट्रेशन जे करतायत त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की नोंदणी झाल्यानंतर 1 महिन्यापर्यंत कालावधी असा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्टर ऑफिस गव्हर्नमेंट फी कुठलीही न करता चेंज करता येतं. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे समजा कमर्शियल जागा नाही आहे, तुम्ही कुठला तरी घरचा पत्ता दिला, रजिस्ट्रेशन करून घेतलं, 1 महिन्याचा कालावधी आहे बरोबर की जिकडे तुम्ही दुसरा ॲड्रेस देऊ शकता की जिथं निधी काम करते. त्यामुळे पत्ता हा एकच असला पाहिजे, कारण की निधीला पहिली 3 वर्ष सलग प्रॉफिट झाल्याशिवाय ब्रांच ओपन करता येत नाही. आणि असं 2 ॲड्रेस म्हणजे ती ब्रांच कन्सिडर होईल, तो नॉन कम्प्लायन्स होतो. तिसरी चूक म्हणजे संचालक आपले निधी कंपनीचे कोण आहेत हेच 7 लोकांना माहिती नसतं. 7 लोकांचा समज काय की आपण निधीमध्ये संचालक आहे, कारण की स्ट्रक्चर ना रजिस्ट्रेशन केले त्यांनी सांगितले ना ज्यांनी नोंदणी केली त्यांनी विचारलंय, असं आढळलंय. 7 लोक निधीला लागतात, त्यातले 3 जण संचालक असतात, राहिलेले 4 जण हे सदस्य मेंबर्स असतात, ते संचालक नसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आपले कोण 3 डिरेक्टर्स आहेत हे 7 लोकांना क्लॅरिटी या ठिकाणी पाहिजे. पुढचा विषय, निधी कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे. मानून चला कंपनीचं ॲथॉराइज कॅपिटल 15 लाख आहे आणि पेडअप कॅपिटल रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी 10 लाख आहे. तर हे जे 10 लाख पेडअप कॅपिटल आहे हे 7 लोकांमध्ये विभागलं जातं आणि जशी ती विभागणी केली आहे त्या प्रकारे ते शेअर होल्डिंग स्ट्रक्चर त्याचं मानलं जातं. उदाहरणादाखल 10 लाख कॅपिटल आहे, 7 लोक आहेत, प्रत्येकाकडे 1-1 लाख रुपये आहेत आणि एकाकडे 4 लाख रुपये आहेत. म्हणजे हे जे काय पर्सेंटेज येईल 10 लाख विभागण्याचं 7 लोकांमध्ये, ते झालं शेअर होल्डिंग पॅटर्न. त्याच्यावरनं निधी कंपनीची ओनरशिप, मालकी ठरती. 75% वर ज्याच्याकडे होल्डिंग आहे ही इज कन्सिडर्ड एज अ रिअल ओनर ऑफ निधी कंपनी. सो अशा बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत. मी जस्ट एक तोंड ओळख म्हणून ज्या चुका लक्षात येत आहेत त्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 5वी जी चूक आहे ती म्हणजे सुरुवातीला खूप मोठं म्हणजे 2 लाखापर्यंत वगैरे सॉफ्टवेअर घ्यायचं, आपण सगळं एकदम चालू करू असं त्यांचं म्हणणं असतं. हे जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर उत्तम आहे, माझं त्याबद्दल काही म्हणजे हे घेऊ नका असं मत नाही आहे. पण कंपनी नोंदणीच्या फीसाठी आपली दमछाक होती आहे किंवा कॅपिटल गोळा करताना थोडंसं आपल्याला ताण जाणवतो, तर अशावेळी 30,000चं 20,000चं बेसिक सॉफ्टवेअर चांगल्या क्वालिटीचं तुम्ही घ्या. जशी निधी कंपनीची प्रोग्रेस होईल त्याप्रमाणे सॉफ्टवेअरचे टप्पे वाढवत जावा. हे रॅशनल थिंकिंग त्या ठिकाणी झालं. खूप मोठी कॉस्ट वाढवून ठेवायची आणि नंतर बाकीच्या ठिकाणी काटकसर करायची कंप्लायन्सेसमध्ये किंवा याच्यामध्ये, तर ते अडचणीत निधी कंपनीत येण्याचे कारण आहे. 6वी चूक म्हणजे एक्सपिरियन्स नसणाऱ्या किंवा ऑनलाईन गिमिक, म्हणजे ऑनलाईन जिकडे केलं जातं तिथून रजिस्ट्रेशन करून घेणं. ह्याच्यामध्ये खूप मोठी फरक पडतो. 4-5 हजार रुपयाचा मी मॅक्सिमम फरक म्हणतोय. पण जो पर्सनल गायडन्स पाहिजे, जे प्रॉपर कंप्लायन्स हा नंतरचा भाग झाला किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती प्रॉपर केली गेली पाहिजे. ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू असताना
जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्याच्याबद्दल चर्चा करता तेव्हा तुम्हाला निधीचे नियम असतील किंवा पुढे काय काय करायचं याची एक तोंड ओळख किंवा बेसिक गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्या या ठिकाणी होत नाहीत. त्यामुळे ही चूक प्रमोटर ग्रुपची आहे की तुम्ही कुठल्या व्यक्तीकडे काम सोपवताय. साधा आपण चहा प्यायला जरी गेलो तरी ज्या ठिकाणी चांगला चहा मिळतो तिकडे जाऊया म्हणतो आपण, 10 रुपयाची गोष्ट आहे. मग कंपनी, निधी कंपनीसारखी मोठा प्रोजेक्ट तुम्ही हँडल करताय आणि काही म्हणजे ही ऑनलाईन इट्स अ गिमिक. सुरुवातीला कॉस्ट कमी दाखवायची आणि नंतर असं करू नका. निधी हे एक्सपर्टाईज लोकांनी करण्याचं काम आहे, साधं प्रायव्हेट कंपनी किंवा LLP OPC सारखा हा विषय नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या वर्षात निधी कंपनीला 10 लाख पेडअप कॅपिटल करायचं आणि 200 मेंबर करायचे. इथं मागं पडतं. म्हणजे हे खूप अविश्वसनीय गोष्ट आहे, कारण की आपल्याला निधी कंपनी नोंदणी करणं बंधनकारक नाही आहे. आपण स्वेच्छेने रजिस्ट्रेशन करतोय. आपल्याला माहिती आहे की पहिल्या वर्षात 10 लाख पेडअप कॅपिटल म्हणजे स्वतः 10 लाख रुपये निधी कंपनीत 7 लोकांनी ठेवायचे. ही गरज आहे निधी कंपनी या मॉडेलची. मग ती सुरुवातीलाच ठेवणं अपेक्षित आहे. तरीच गव्हर्नमेंटनी 1 वर्षाचा वेळ दिला आहे. त्याच्यात तिथं मागं पडणं हे अमान्य आहे. 200 मेंबर हे माझं असं म्हणणं आहे की निधी कंपनीने पहिल्या महिन्यात केले पाहिजेत. कारण जितकी लोक जास्त तुमच्याशी डिपॉझिट लोनसाठी येतील त्याच्यात निधी कंपनीचं यश आहे. त्यामुळे 200 मेंबरला गव्हर्नमेंटने 1 वर्षाचा काळ दिला आहे आणि तो पहिल्या 2-3 महिन्यात होणं हे अपेक्षित आहे की त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकाल की आपली निधी कंपनीचा ग्रोथ रेट कसा चालू आहे तो. त्यामुळे 10 लाख कॅपिटल आणि 200 मेंबर यात मागं पडलं आणि त्यामुळे NDH 4 राहणं ही एक फार मोठी चूक प्रमोटर ग्रुपकडनं निधीमध्ये होतीये की जी ॲक्सेप्टेबल नाही आहे. पुढचा गोष्ट म्हणजे संचालकांचं जातीने लक्ष नसणं. संचालकांकडून ही अपेक्षा आहे की आपल्या निधीचं डिपॉझिट किती, लोन किती, कॅपिटलचं स्ट्रक्चर काय, कंप्लायन्सचा स्टेटस काय आहे हे त्यांना रोजच्या रोज त्यांनी बघितलं पाहिजे आणि इट शुड बी ऑन द टिप ऑफ टंग. कुणीही कधी फोन केला तर हे त्यांच्या म्हणजे जिभेवरती हे विषय असले पाहिजेत. पहिली 2-3 वर्ष संचालकांना बारकाईने जातीने निधीमध्ये लक्ष द्यावं लागतं. कोणीतरी व्यक्ती अपॉइंट केलं तो बघेल अशाने निधी ग्रोथ होणार नाही, कंप्लायन्स मागं पडेल. कारण की ज्या इंटेन्सिटीनी तुम्ही त्यात उतरलाय ती इंटेन्सिटी त्या दुसऱ्या व्यक्तीची नसती. आपण जो प्रोजेक्ट चालू केला आपले ज्या पोटतिडकीने आपण ते चालू केलंय ते आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळे तुम्ही जातीने त्याच्या ठिकाणी लक्ष स्वतः 3 संचालकांपैकी कोणीतरी एकानं किंवा आलटून पालटून किंवा तिघांनीही असणं हे खूप गरजेचं निधीमध्ये आहे. आणि शेवटचा विषय म्हणजे एक्सपर्ट तुमच्यासाठी जोडलेला नसणं. एक्सपर्ट म्हणजे ज्यांना थोडा बऱ्यापैकी अनुभव आहे, ते CA असतील किंवा CS असतील. कंप्लायन्स पार्ट जो करायचा आहे तो कंपनी सेक्रेटरीला यांना बघायचा आहे आणि ऑडिट जो 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचं ऑडिट असतं ते CAना बघायचं आहे. त्यामुळे हे जे 2 लोक आहेत आणि तिसरा सॉफ्टवेअर, ही तिन्ही जे पिलर्स आहेत ते एक्सपर्टाईज त्या ठिकाणी तुमच्याशी अशी लोक जोडलेली असली पाहिजेत. कारण कंप्लायन्स, ऑडिट, सॉफ्टवेअर आणि डिरेक्टर्स या 4 लोकांवरती निधी कंपनीचं यश आणि वाटचाल ही अवलंबून असते. तर हे साधारण निदर्शनाला आलेल्या चुका आहेत ज्या तुम्ही हा व्हिडिओ 2-3 वेळा रिपीट बघा, पण इथे सांगितलेल्या चुका कृपया करू नका. कारण की तुम्ही नंतर ज्यांच्याकडे जाताय की हे आपल्याला नीट करायचं आहे, खूप अडचणी येतात हे रेग्युलराईज करण्यामध्ये. खर्च अनावश्यक होतो. म्हणजे आम्ही जे लोक काम करतायत, समजा आम्ही काम करतोय तर आम्हाला फीपेक्षा गव्हर्नमेंटला फी जास्त अनावश्यक द्यावी लागते. का तर आधीच्या लोकांनी केलेल्या चुकामुळं. सो हे प्रमोटर ग्रुपचं ड्रायव्हर कसा नेमायचा हे तुमचं जबाबदारी आहे. यू शुड नो द स्किल्स अँड ॲबिलिटी ऑफ द पर्सन टू whom you are going to appoint. म्हणजे तुम्ही खडतर रस्त्यावरती एक अनुभव नसलेल्या ड्रायव्हरला घेऊन गेला आणि ॲक्सिडेंट झाला तर ही चूक ज्यांनी ड्रायव्हर निवडलाय त्याची आहे. तुम्हाला माहीत आहे त्यांचे जो चालवतोय त्याची क्षमता काय आहे. सो याच्यामध्ये लक्ष द्या. अनुभव आणि एक्सपर्टाईज हे या ठिकाणी पाहिजे. ऑनलाईनच्या नादी फारसं लागू नका निधी कंपनीच्या संदर्भात. याच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट्स असतील, थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे तर तुम्ही व्हॉट्सअप करा. आपल्याला नक्की त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय करू. थँक्यू.